सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. शुभ सकाळ. आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक 2 जिल्ह्याच्या रिक्त जागेचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला होता पोलीस भरतीबद्दल. आणि मुलांच्या मनामध्ये परत प्रश्न की सर लगेच भरती पडणार आहे का वगैरे वगैरे. सो अशा पद्धतीनं जे काय एक तयारी झाली पोरांच्या मनामध्ये की बाबा पोलीस भरती लगेचच पडणार आहे, त्याच्यावरती सर तुम्ही बोला. वेटिंगवाल्यांना काय मग साथ देत आहे, आमच्याकडे सुद्धा काहीतरी बोला. मी आधीच बोललो आहे आणि आता पण तेच सांगतो आहे. सो मी ते काय सांगणार आहे आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे त्याच्याबद्दल, किंवा कशा पद्धतीने यांची प्रोसेस असणार आहे, किंवा पाठीमागचं काय झालं पाठीमागच्या पद्धतीने हे तुम्हाला आता सांगणार आहे. आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्या सर्वांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा, नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. विषय असा आहे की ठाणे जिल्हा आणि इतर एक जिल्हा जालना की अकोला काहीतरी XYZ अशा 2 जिल्ह्यांची दिनांक 12 डिसेंबरपासून ते अलीकडच्या 2 दिवसामध्ये ती रिक्त जागेचा अहवाल पडलेला आहे. नुसता अहवाल आलेला आहे. विषय काय होणार आहे बघा. ज्यावेळी एकंदरीत 36 जिल्ह्यांची यादी येत नाही, किंवा रिक्त जागेचा अहवाल येत नाही, किंवा सुधारित आकृतीबंध येत नाही, तोपर्यंत कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही जिल्ह्याची सिंगल ॲड पडणार नाही याची नोंद घ्यायची आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 36 जिल्ह्यांच्या रिक्त जागेचा अहवाल सुधारित आकृतीबंधानुसार आल्यानंतर 36 जिल्ह्यांचा सुधारित आकृतीबंधानुसार रिक्त जागेचा अहवाल आल्यानंतर त्याच्यावरती एक कमिटी बसत असते. कमिटी ते बरोबर आहे की चूक आहे हे चेक करत असते. परत त्याच्यामध्ये जर तफावत आढळली तर दिनांक 8 डिसेंबरचा जसा JR आलेला होता, 12 डिसेंबरचा जसा JR आलेला होता, त्या पद्धतीनं परत ती रिक्त यादी परत पाठवली जाते आणि त्याच्यावर विचार करून परत एकदा तुम्ही पाठवा म्हणून सांगितलं जातं. तोपर्यंत कोणत्याही पद्धतीने परत भरती पडणार नाही, असं त्यांचा एकंदरीत फॉर्म्युला किंवा पॅटर्न आहे, एक लक्षात ठेवायचं. त्यामुळे 36 जिल्ह्यांच्या याद्या चेक झाल्यानंतर ज्यावेळी त्यांना योग्य वाटतात त्याचवेळी ती सरकारला ती याद्यावरती पाठवतात, आणि ज्यावेळी सरकारनं सांगणार त्याचवेळी भरती पाडणार असं JR सांगतोय. त्यामुळे 2 जिल्ह्याच्या याद्या आल्या म्हणजे असं आहे की लगेचच भरती पडणार 15 दिवसामध्ये. पण उरलेल्या बाकीच्या 34 जिल्ह्यांच्या याद्या कधी येणार? 12 दिवस 15 दिवस झाल्यानंतर 2 जिल्हे आल्यात, अजून 12 दिवस 15 दिवस परत 2 जिल्हे, असं जर करत राहिली तर आपल्याला अशा अपेक्षा लागून राहणार. विषय असा आहे की खूप महत्त्वाचा विषय, आणि जे काही खरं आहे ते तुमच्यापर्यंत पोचवायचं काम आपण करतो आहे. सो उरलेल्या ज्या काही 36 जिल्ह्यांच्या याद्या जोपर्यंत येत नाहीत त्याच्यावरती समिती बसत नाही. समितीला जोपर्यंत ते परफेक्ट वाटत नाही तोपर्यंत ते फिक्स करत नाही. जेवढ्या याद्या किंवा त्रुटी आढळते गेल्या वेळेच्या JR सारखं 12 डिसेंबरच्या, जर त्याच्यामध्ये त्रुटी आढळली तर सगळेच्या सगळे पाठीमागं पाठवले जातात. आणि परत एकदा तुम्ही त्याचा विचार करून परत आम्हाला रिक्त जागेचा आणि सुधारित आकृतीबंधानुसार तुम्ही एकंदरीत आम्हाला काय करायचं आहे, अहवाल पाठवायचा आहे. मग त्याच्यामध्ये असणाऱ्या रिक्त जागा आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या पदोन्नतीनुसार भरलेल्या त्या रिक्त जागा, मृत्यू वगैरे झालेले वगैरे सगळे याच्यामध्ये सगळे येतात. ते सुधारित आकृतीबंध सगळ्याच्या सगळा तिथं असतो. सो त्या पद्धतीनं जोपर्यंत सगळ्या जिल्ह्यांचा अहवाल येत नाही तोपर्यंत कशाही पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं भरती पडणार नाही आहे. आता फक्त 2 जिल्ह्यांचे आलेत, उर्वरित 34 जिल्हे बाकी आहेत. जर द्यायचं असतं तर एकंदरीत 15 दिवसामध्ये ह्या जिल्ह्यांसोबत त्या जिल्हेसुद्धा दिलेले असते. कारण त्या जिल्हे करू शकतात म्हणलं, बाकीचे जिल्हे का करू शकत नाही हा माझा प्रश्न आहे. जर हे ठाणे आणि बाकीचा एक जिल्हा तो जर यादी देत असेल तर बाकी जिल्हे का देऊ शकत नाहीत? साधी गोष्ट आहे. सो त्यांना का थांबवलं असेल आणि कोणी थांबवलं असेल हा विषय खूप महत्त्वाचा आहे. सरळ हिवाळी अधिवेशनामध्ये सरळ सांगितले की 1 वर्ष भरती घेऊ नका म्हणून सांगितले. कारण की जोपर्यंत पुढचे हे जे काही ट्रेनिंग सेंटर संपत नाहीत, किंवा गेल्या वेळेच्या 2021च्या भरतीचं जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत पोलीस भरती घेऊ नका म्हणून सांगितले. परंतु वय निघून जाते मुलांचं म्हणून सरकार याच्यावरती पॉझिटिव्ह होतं. म्हणून त्यांनी सांगितलं होतं की येणाऱ्या ह्याच्यामध्ये मुलांचं वय निघून जायला नको, म्हणून आपल्याला फक्त भरती पाडता येते का बघूयात, आणि तदनंतर 1 वर्षानंतरच भरती घेणार सरळ सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. प्रामाणिक प्रॅक्टिस अभ्यास चालू ठेवा, कारण नंतर वेटिंगला पडू नका. वेटिंगवाल्यांचं आयुष्य एकदम बेकार आहे. त्यांना कोणीही विचारत नाही. आज आम्ही त्यांच्या बाजून जरी असलो तरीसुद्धा कोणीही विचारत नाही, कोणीही दाद घेत नाही. पण एकंदरीत आमची तयारी परफेक्ट आणि पूर्णपणे तयारी चालू आहे. या गोष्टीला वेळ लागणार आहे. उठलो आणि गेलो मागच्या वेळीसारखं असं काही होणार नाही आहे. आत्ता गेलो तर ते घेऊनच येणार हा विषय आहे खूप महत्त्वाचा. त्यामुळे टेक्निकली सावधपूर्वक पाऊल टाकायचं काम आमच्याकडून चालू आहे. त्यामुळं जे काही वेटिंगवाले विद्यार्थी आहेत त्यांचं पण लक्ष लागू नाही की बाबा कशा पद्धतीने होणार आहे. तर बाबांनो तुम्हाला पण एक रिक्वेस्ट आहे की बाबांनो गडबड करू नका. शेवटची धडक आहे आपली. हजारो मुलं येतील
पण त्यानंतर बोलवणंसुद्धा चुकीचं आहे, कारण की त्यांना आपण एक आशा अपेक्षा देतो आहे आणि त्यात जे नाही झालं तर विषय वेगळा आहे. पण सगळ्या मुलांना एक विनंती आहे की तुम्हाला जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. भरपूर कॉल, भरपूर मेसेज येतात. बिझी असलो, ड्रायव्हिंग करत असलो तरी पण सलग एक पोरगं 4-4, 5-5 कॉल करतो. अरे बाबा, थोडा विचार तरी कर. मला पण कामं आहेत ना. दुसरी गोष्ट, मी तुमच्या बाजूने उभा आहे, माझं काम परफेक्ट चालू आहे, मला अडथळे कोणी आणू नका माझ्या कामामध्ये. सगळ्यांना विनंती आहे, 26 जानेवारीपर्यंत कोणीही कॉल करू नका. 27 तारखेपासून सगळ्यांनी कॉल मी उचलले जातील याची नोंद घ्यायची आहे. एकंदरीत पुढची स्टेप आमची चालू आहेत. आज कशा पद्धतीनं होतं हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. पण हे जे काही होतं की बाबा 2 जिल्ह्यांचं काय होणार किंवा 2 जिल्ह्यांचीच भरती पडणार काय, आज सगळ्यात असा सिंगल जिल्हा कुठला नाही की त्याची भरती सेपरेट पडले. टेन्शन काय घेऊ नका. ह्याच्यामध्ये इथून पुढं अजून भरपूर स्टेप आहेत, भरपूर JR येणार आहेत. आणि एकंदरीत जरी समितीने जरी निर्णय दिला तरीसुद्धा सरकार जोपर्यंत ती भरती पाडणार नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीने भरती पडणार नाही, असं JRमध्ये उल्लेख केलेला होता. याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे 2 जिल्ह्यांचे पडले असले तर उर्वरित 34 जिल्ह्यांचे जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीनं पोलीस भरती पडणार नाही. आणि पोलीस भरती पडली तर नुसते फॉर्म भरून घेतील आणि तदनंतर 1 वर्षापर्यंत किंवा एंडिंगपर्यंत 24च्या एंडिंग किंवा 25ला स्टार्टिंगलासुद्धा भरती होऊ शकते किंवा चालू होऊ शकते. याची नोंद घ्यायची आहे. ओके. आता ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे काय अजून प्रश्न असतील तर 100% कमेंट करायला विसरू नका. की जे कमेंट्स मी माझ्या व्हिडिओमध्ये घेतो आहे सर्वांना रिस्पेक्ट देऊन त्या कमेंटला उत्तर देण्याचं काम मी 2-3 दिवसामध्ये करणार आहे. सो ज्यांचे कमेंट चांगले असतील त्या कमेंट पिकअप करून मी तुमच्यापर्यंत सांगणार आहे. ओके. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर आम्ही तयारी करू का नको करू हा विषय प्रत्येकाचा आहे. मी आधीच सांगितलं आहे, इथं थांबवू नका. ह्याच्या अगोदरच्या भरतीमध्ये माझी स्वतःची मुलं आम्ही दुसरीकडे करून CISF वगैरे सेंट्रल फोर्सेसला आम्ही ढकललेले आहेत. कारण की हे महाराष्ट्रातल्या भरतीचं काही खरं नाही आहे. आता तलाठी भरती तोंडावर येऊन पडली, कसं झालं तुम्ही बघितलं आहे. फॉरेस्टचंसुद्धा बघितलं आहे. पोलीस भरतीसुद्धा भोवऱ्यात होती वादाच्या, पण त्यावेळी एवढं युनिटी आणि एवढं नसल्यामुळं तिथं पॉवर एवढी लागली नाही, त्यामुळे ही पोलीस भरती कंटिन्यू झाली. पण एकंदरीत एक भरती व्हायला 2-2, 3-3 वर्षाचा जर पिरियड गेला तर 2 भरतीचा 6 वर्ष पिरियड जातो. 6 वर्ष म्हणजे पोरगं 19 आणि 6 25-26 वर्षाचं होतं आहे. आणि पुढची एक भरतीत बसला तर बसला नाही तर गेला. त्यासाठी आतापासून तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे एक कळकळीची विनंती आहे की जे कोणी तयारी करत असतील त्या सर्वांना विनंती आहे, पोलीस भरती कधी पण पडू दे, आज पडू दे, उद्या पडू दे, महिन्यानं पडू दे, 2 महिन्याने पडू दे, मी ग्राउंड एक्सलंट मानणार. माझी लेखी ही 100पैकी 90+ असेल किंवा 86, 88, 90पर्यंत असेल याची नोंद घ्यायची आहे. हे जर टार्गेट कोण देईल तो 100% वर्दीवर येणार पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये. आणि त्यानंतर ज्यावेळी तुमची ॲड पडणार त्यावेळी तुम्ही तयारी करणार. तो पण आपण टेलिग्रामवर बसणार, चॅटिंग करणार, व्हॉईस कॉलला उत्तर देणार, भांडण करणार. असाच वेळ गेला आहे तुमचा 7 महिने, मला माहीत आहे. सो तिकडं जरा दुर्लक्ष करा. योग्य वेळ आली की आम्ही तुम्हाला हाक देऊ, त्यावेळी तुम्ही यायचं म्हणजे यायचं आहे आमच्यासोबत. ठीक आहे. सो कशा पद्धतीने करायचं आम्ही बघतो आहे. तुम्ही काय काळजी करू नका, तुमच्यासोबत कायमस्वरूपी आहे. आणि ज्यांना आजपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही प्रामाणिक, त्यांनी जाता चेक करा एकदा की चॅनल सबस्क्राईब केला आहे का. एक कमेंट करा, एक लाईक करा. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही तो टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे. ओके. मी इथंच थांबतो आहे. धन्यवाद.